हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. बहुत दिनों बाद ब्लॉग बना रहा हूँ बट लेट पण थेट. आज आपला लेग डे आहे. तर मागच्या वेळेस आपण सुरुवातीला स्क्वॉट्स मारले होते. सुरुवातीला स्क्वॉट्सच मारतो आपण, बट मागच्या वेळेस आपण मशीनवरती मारले होते. दिस टाइम बारवरती मारणार. सो लेट्स गो विथ इट. आणि लेग डे आज संडेच्या दिवशी का मारतोय, कारण की काल सॅटर्डेला आमचं खाली फाईट प्रॅक्टिस होती. आणि जर फाईट प्रॅक्टिसच्या आधी जर लेग्स मारले तर फाईट प्रॅक्टिस नीट नाही होत. दॅट्स वाय असं म्हणू शकता की पुढं ढकललं आणि संडेला करतोय. सो आता फक्त लेग्स मारून घरी जाऊन डायरेक्ट झोपून जाणार आहे. लेट्स गो विथ द फर्स्ट व्हेरिएशन विच इज नन अदर दॅन स्क्वॉट्स. हाईट 11 वरती सेट केली आहे आणि बार 60 kg लोडेड. जास्त हेवी नाही जाणार आहे, म्हणजे 1 rep मॅक्स तरी नाही जाणार आहे. 120 वरती स्टक करून फेलियर पुश करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण फुल इंटेन्सिटीने. आज कोणी जिम मध्ये पण नाहीये, सो आरडाओरडा जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. गाणे बिणे बंद करायला लावले. हा 12 13 15. पहिला सेट 15 हा गर्दी वाढायला लागली. सर दररोज माझंच कपाच खावतो मी. पुढचा सेट 90 kgs आणि त्याच्यानंतर 120. 3च सेट घेणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त मारायची इच्छा तर आहे, पण थोडं कंट्रोल करून व्हेरिएशन जास्त मारू. आज लेग प्रेस पण घेऊ. सेकंड सेट झालेलं आहे. थर्ड सेटला डायरेक्ट जातो 120 किलोनी. आणि 120 किलो का चूज केलं, कारण की 150नी मला 1 rep मॅक्स येऊन जातो आणि स्वतःच्या जीवावरती काही सपोर्ट वगैरे नाही लागत. दॅट्स वाय त्याच्यापेक्षा थोडं 30 किलो कमी करून फेलियर ट्राय करायचा प्रयत्न करायचा. आणि फेलियर पण असं मारायचं की जे मॅक्झिमम रेप्स पहिला आपल्याला जात होते त्याच्यापेक्षा जास्त जायला पाहिजे, कारण की आपल्याला आपली प्रोग्रेस ट्रॅक करायची. दॅट्स वाय, नथिंग एल्स. सो लेट्स गो विथ 120 kgs. चल करते. दिसायला हेडफोन घातलेत पण गाणे चालू नाही, जस्ट बिकॉज काही पण गाणे लागू राहिले. म्हणजे प्लेलिस्ट चालूच नाही राहिली. गाण्यामुळे फोकस नाही राहता येते, त्याच्यामुळे बंद ठेवले. इझी 12 पेक्षा जास्त जायला पाहिजे. चल कमॉन चल. 1 स्क्वॉट्स मारताना लेग सोबत लोअर बॅक पण दुखते. दॅट्स वाय बेल्ट लावणं गरजेचं आहे. आणि बेल्ट जर दिसत नसला तर म्हणजे उलट्या खोपडीचं आहे. आतमधून बेल्ट घालतो आपण, जस्ट बिकॉज हिले जाड आहे. वरून घातल्यावरती नीट बसत नाही टाईट. 12 reps आले, मोर दॅन एक्सपेक्टेड. लेट्स गो विथ दिस नेक्स्ट व्हेरिएशन विच इज नन अदर दॅन लेग प्रेस. लेग प्रेस मशीनवरती घेणार आहे. जय बजरंग. हो. हा. जय हनुमान. या मशीनचा थोडा प्रॉब्लेम आहे, बिकॉज ही डायरेक्ट 45 डिग्रीज लेग प्रेस आहे. याच्यावरती नाव पण आहे, बट दुसरीकडं जिथं पण मी असे व्हिडिओज बघितले, सो ती लेग प्रेस थोडीशी अशी बेंडेड असती, किंवा त्याला काय म्हणू आपण, थोडी फ्लॅट टाईप असती, की त्यांनी डायरेक्टली आपल्याला एकदम क्रॉस नाही मारावं लागत. लेग्स जे असे आहेत ना, ते स्लाइटली असे ठेवता येतात, जेणेकरून लेग्स पूर्ण डीपली आतमध्ये येतात. बट याच्यात तसं नाही करता येत. डायरेक्टली 45 डिग्री असल्यामुळं डायरेक्टली पाम्स एकदम स्ट्रेट इरेक्ट, आणि त्यानेच पुश करावं लागतं. आणि काय माहिती, माझं जॉईंट्सचा प्रॉब्लेम आहे समथिंग, की मला तेवढं इतकं आत डीपपर्यंत येता येत नाही. इथपर्यंतच येतं. अँड त्याच्यानंतरून हे जे माझा पाम आहे तो असा स्लाइटली वरती वरती यायला लागतो. डॉक्टर्सला विचारलं मी, बट ते म्हणले काय इतका काय प्रॉब्लेम नाही आहे. जसं जसं तू ट्रेन करत जाशील तसं तसं ते नीट होत जाईल. लेट्स गो विथ लंजेस. लंजेसला मी वेट चेंज नाही करायचे, एकाच वेटवरती 2 सेट मारायचे.
मोस्ट ऑफ लंजेस एक तर ते बॅगवरती मारतात किंवा मग तिकडं जे सीट आहे त्याच्यावरती मारतात. बट मी याच्यावरती का मारतोय, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन सगळ्यात पहिल्या लेग्स वर्कआउटमध्ये दिलेली. इफ यू हॅव नॉट सीन इट, गो अँड चेक इट आउट. मी हा व्हेरिएशन जीत सेलालकडून शिकलेला आहे. प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो, बाकी व्हिडिओजने किंवा बाकीचे इन्फ्लुएन्सेस करून. ॲज आय सेड, हळूहळू शिकतो. असं नाही कोणी काय मला आपोआप सगळं. याचा एक लास्ट सेट मारून देन लेग एक्सटेन्शन, मग लेग कर्ल्स. हो, लेट्स गो विथ लेग एक्सटेन्शन. आज काय एवढं ज्ञान प्यायला नव्हता, फक्त एवढंच सांगायचं की मला एक गोष्टीचं वाईट वाटलं होतं ज्यावेळेस माझ्याच जिममधले किंवा माझ्याच एका भावाने मला बोललं की भावा तुझ्याकडे आयफोन आहे आणि तुझ्या पप्पाने ते घेऊन दिले, दॅट्स वाय तू चांगलं शूट करू शकतो किंवा एवढी क्वालिटी व्हिडिओज काढू शकतो. तर त्यांनी फक्त हे आयफोन आल्यानंतरचे व्हिडिओज बघितले. बट त्यांनी याच्या अगोदर जेव्हा मी माझ्या मम्मीच्या मोबाईलवरून शूट करायचो, Vivo V72 समथिंग, तर त्याच्यावरून शूट करून जे माझा 100 ट्रान्सफॉर्मेशन मी पूर्ण केलं, तो ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी चेक नाही केला. अँड ऑल द वे त्यांनी पूर्ण जर्नीसुद्धा चेक नाही केली. त्याचं मला खूप वाईट वाटलं की बाबा ज्यांना आपण भाऊ मानतो तेच आपल्या पाठीमागं बोलून राहिले. हा, ध्यान द्या, अशा लोकांच्या लई नादी लागू नका, थोडं लांब राहा. गावात हा शब्द आम्ही आमच्या सरांकडून शिकलेलो आहे. गावात मिस्टर आर्यन पर्वते, 2025 मध्ये तुम्ही तुमची फाडली, मस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं, एवढं मसल गेन केला, सगळं केलं. मग 2026 मध्ये 12वीच्या पेपरच्या टायमिंगला जिम बंद करून सगळी ट्रान्सफॉर्मेशनची मारून टाकली. तर आता तुम्ही एवढा डाऊनफॉल मध्ये आलेला आहात. सो व्हॉट्स हॅपनिंग? हा, दॅट मच डाऊनफॉल यू केम, व्हॉट्स हॅपनिंग? It's very critical situation for me. I'm facing hard downfall and my comeback will be stronger. Thank you. कमबॅक इज कमिंग गाईज. ही स्टोरी लागणार आहे. अरे बॅक राहून दे, लेग्स मार ना माझ्यासोबत. अरे हो, एकदम येणार नव्हतो. त्यांचं तर चालत राहील, आपल्याला पुढे जायचं. लेट्स गो. थर्ड लास्ट व्हेरिएशन, त्याच्यानंतर हिप्स पण ट्रेन, ग्लुट्स पण ट्रेन करणार आहे, अँड देन काफ्स ट्रेन करून वर्कआउट सेशन एंड करणार आहे. लेट्स गो विथ इट. आईच्या गावात. फॉर अ चेंज काफसाठी फक्त स्टँडर्ड काफ रेसेस मारले, सीटेड नाही मारले. वर्कआउट इज एंडेड. प्लॅन तर आता कार्डिओ करायचा होता, पण हिंमत नाही राहिली. आता स्टीम घेऊन घरी जाऊ. फ्लेक्स बाकी आहे, लाईट लावून तुम्हाला लेग्सचे मसल दाखवतो. आता लेग शेव पण गेले, सो मोस्ट ऑफ दिस थिंग कट्स. ए म्हणलं होतं ना. सो द ट्रेनिंग सेशन इज ओव्हर. आशा करतो की तुम्हाला ट्रेनिंग सेशन आवडला असेल आणि
इफ इट्स सो देन लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल ॲज वेल. भेटूयात पुढच्या ट्रेनिंग सेशनमध्ये. तोपर्यंत राम राम. आणि आणखी एक अनाऊन्समेंट करायची होती दॅट की कटवरती चाललो आहे आणि प्रॉपर डाएट मेंटेन करणार आहे. सो जास्त नाही, खूप लवकर आपण रिझल्ट्स एक्सपेक्ट नाही करत आहे, पण 3 महिन्याच्या आत आपण एक लीन फिजिक ग्रॅप करूयात. आता मी खूप जास्त वेट झालं आहे, 96च्या वरतीच वेट आहे माझं. सो आपण 82पर्यंत जायचा प्रयत्न करूया, ज्याच्यावरती चांगल्या मसल मासवरती एक लीन फिजिक मेंटेन होती. माझ्याकडून तरी झाली होती लास्ट टाईम. सो ती अचीव करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते आपण करूच. सो यूट्यूबवरती हिंदीमध्ये आणि इंस्टावरती मोस्ट प्रोबेबली मराठीमध्ये व्हॉइस ओव्हर लावायचा प्रयत्न करेन. सो लेट्स गो विथ इट आणि भेटूयात पुढच्या ट्रेनिंग सेशनमध्ये. तोपर्यंत राम राम.